वक्फ विधेयकाच्या चर्चेत राज्यसभेत अनोखी चकमक बघायला मिळाली. मितभाषी तरी गोड बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रफुल्ल पटेलांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. त्यांना बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्वाची आठवण करून दिली. हा सामना इथेच थांबला नाही. याचा सगळा राग संजय राऊतांनी दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काढला. प्रफुल्ल पटेलांवर शेलक्या शब्दात त्यांनी टीका केली. नेमकं काय घडलं पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था. त्याला कायम वाकलेले लोक आहे, त्यांना पाठीचा कणा नाही. हे आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व या संसदेमध्ये करतायत. कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते. आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था. हे दलाल आहेत सगळे. प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत. काँग्रेसचं सर्टिफाईड डॅश 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 किंवा सिल्वर ओकचा सर्टिफाईड डॅश डॅश डॅश. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेनेही वक्फ दुरुस्ती विधेयकावर मध्यरात्री मंजुरीची मोहर उमटवली. लोकसभेत जसे दोन्ही शिवसेनेचे खासदार आक्रमक झालेले दिसले. जो गलत है वो गलत है. अगर बिल में भी जो गलत है हम उसका समर्थन नहीं करेंगे. ये देश की आजादी के लिए जिन्होंने कुछ भी नहीं किया ना, उस उनका भाग्य है कि आज सरकार चला रहे. हमारे हिंदुओं के मंदिरों में भी कल गैर हिंदू अमर लाना चाहोगे. उन्होंने अभी उदाहरण बताया मंदिर का. याद रखना, शिवसेना उसके खिलाफ खड़ी रहेगी. आपके मन में कुछ और ही है. जमीन आपको हड़प करनी है. आज यहां पर कुछ साथी, अरे पुराने नहीं अभी भी हो सकते हो, उनको तो पहला प्रश्न मुझे पूछना है कि आज हरी जैकेट जो है बुधवार के लिए पहनी है या आज वक्फ के लिए खास करके अरविंद सावंत जी ड्रेसअप करके आए थे. तसंच दृश्य राज्यसभेतही दिसलं. आधी ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय राऊतांचं आवेशपूर्ण भाषण झालं. हमें पहले लगता था कि हम सब मिलकर एक हिंदू राष्ट्र बना रहे हैं, लेकिन आपका भाषण ये आपके सब देखकर मुझे लगा आप हिंदू पाकिस्तान बनाने जा रहे हो. ये त्यानंतर बोलायला उभे राहिलेल्या राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी संजय राऊतांना चिमटे काढले. नेमकं त्याच वेळी संजय राऊत सभागृहात नव्हते, पण ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. आप तब वो पार्टी में थी, तब आपको मालूम नहीं है इतिहास. आपको मालूम नहीं है, आप वो पार्टी की स्पोक्समैन थी. Priyanka, don't get agitated. Come on. Nothing else will go on record except what Prabhu ये Patel said. एक्सपंज कराइए. देखिए, she has to be more loyal than the king. You see, दिखाना पड़ेगा. हे सगळं सुरू असताना संजय राऊत सभागृहात आले. पटेलांनी राऊतांच्या भाषणाचं विश्लेषण मराठीत केलं. अच्छा, आज पहली बार सर, पहली बार आखिरी में पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था. कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते. आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था. राज्यसभेतल्या पटेलांच्या या टीकेला दुसऱ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी उत्तर दिलं. क्या बोलूं नहीं बोलूं, देखो अभी भी एकदम ऐसा ही कर रहे हैं. संजय भैया, आपण कलर नको बदला. मी प्रफुल्ल पटेलला सांगतो, माझा नादाला लागू नको, नागडा करीन. तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल. त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. उद्या हे वक्फ बोर्डवाले मातोश्री जेव्हा म्हणतील ना की हे मातोश्रीची जागा सुद्धा वक्फ बोर्डाची, त्या टायमाला तुमचे डोके ठिकाणावर येतील. तोपर्यंत येणार नाही. अहो, हेच स्वतः नागडे झालेले, हे इतरांना काय नागडे करणार आहे? स्वतः सगळे कपडे काढलेले लोक इतरांना नागडे करण्याची भाषा कशी करू शकतात? संजय राऊतांच्या टीकेला प्रफुल्ल पटेलांनी 2 सूचक ट्विट्स मधून उत्तर देण्याचा मार्ग निवडला. तर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी राऊतांच्या भाषेत उत्तर मिळेल असा इशारा दिला. आत्ताची शिवसेना जी संजय राऊतांनी काँग्रेसच्या चरणी अर्पण केली, महाविकास आघाडीमध्ये अर्पण केले,
यांना एवढ्या मिरच्या झोंबल्या की एखाद्या मानसिक रोग्यासारखं आज वक्तव्य ते करत होते. खरं तर ज्या प्रकारच्या शब्दांचा त्यांनी प्रयोग केला ते शब्द आम्ही देखील बोलू शकतो. मग संजय राऊतांना काँग्रेसचं सर्टिफाईड डॅश 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 किंवा सिल्वर ओकचा सर्टिफाईड डॅश डॅश डॅश. आनंद परांजपेंनी विधेयकावरील मतदानाला स्वतः शरद पवार आणि राष्ट्रवादीचे 2 खासदार गैरहजर होते त्यावरही प्रश्न उपस्थित केला. पवारांची बाजू संजय राऊतांनी लढवण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी उत्तर दिलं. आता आदरणीय पवार साहेबांबद्दल बोलण्या इतका मी मोठा नाही, पण ते का गैरहजर होते, कशासाठी गैरहजर होते हे न कळण्या इतकं महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही. शरद पवार साहेब आजारी आहेत, त्यांची प्रकृती बरी नाही आहे. त्यांच्या सदस्य फौजिया खान उपस्थित होत्या. त्यांनी चांगले मुद्दे मांडले, त्यांनी काही चांगल्या सुधारणा सुचवल्या. लोकसभेत त्यांचे लोक हजर होते. शरद पवार आजारी होते, शरद पवार पुस्तक वाचत होते, शरद पवार जेवत होते, शरद पवार झोपले होते. अरे हवालदारा, ही दलाली करणं सोड. आता पक्षाची काय गत चालली ती बघ, एकदा बघ उघड्या डोळ्यांनी. महाराष्ट्रातला एकही शिवसैनिक आहे का तुझ्या बाजूनी? वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या चर्चेपेक्षा महाराष्ट्रात तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीतील खडाजंगीचीच जास्त चर्चा ऐकायला मिळाली. हा सामना इथेच संपला असं मानणं चुकीचं असेल. ज्याला जशी जिथं संधी मिळेल तसा हा डाव पुढे चालू राहील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.